आज चाललो तो सिंहगडला. चला तुम्हाला पुढं सांगतो. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. मी लाडका तुमचा रोहन ब्लॉगर. तर माझा भाऊ आणि मी आज सिंहगडला चाललो होतो. आमचा तसं प्लॅन झाला होता सिंहगडला जायचं म्हणून. मग काही इथून बस पकडली. इथून बस पकडून डायरेक्ट आम्ही उतरलो कारपोरेशनपाशी उतरून इकडं वरी आलो आणि इकडून वरून आम्हाला सिंहगडची बस पकडायची होती. आम्ही तर 7 वाजताच पोहोचलो होतो आणि तिथं कंडक्टरला विचारलं सिंहगडची बस कधी येणार आहे. मग तेव्हा म्हणला येणार आहे 8 वाजता बरोबर. थोडं थांबून सिंहगडची बस आली. मग सिंहगडची बसमध्ये गर्दी तर होतीच. मग इकडून काय आम्ही हळूहळू सिंहगडच्या आध रस्त्यामध्ये पोहोचलोच होतो. आणि इकडचा बाहेरचा नजारा तर थोडा भारी होता. मस्त शेती बिती भात पिकवलेला होता. आणि इकडं आम्ही सिंहगडपाशी पोहोचलो आणि गाडी तर गर्दीच बघा, गर्दी तर होती. हे बघा इकडं वर सिंहगड आहे. म्हणलं आता पॅकिंग आपलं सगळं सामान काढलं बाहेर, सेटअप बिटअप लावून घ्यायला लागलं. मग इथं हे मंदिरामध्ये पाया पडलो आणि इथून पहिली पायरी सुरू होती. आणि तेवढं तर काही मुलं आले आणि म्हणले आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. पहिले मुलं काय बोलतात ऐकून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि तसं पण इथं सिंहगडच्या अर्ध्या रस्त्यामध्ये आम्ही पोहोचलो तर होतो. आणि हे बाबा तर म्हणले अरे बाळांनो काकडे खावं, माझी सकाळपासून भवानी झालेली नाही. मग जाऊ दे म्हणलं, बाबाकडं बघून कसं तर वाटलं. बाबा म्हणलं द्या बरं, जाऊ दे एक काकडे द्या. आणि मग मस्त काकडे खाऊन झाल्यावर मग परत गड चढायला लागलो. इथून अर्ध्या रस्त्यामुळे तर एवढा दम लागला होता. आणि भावाला म्हटलं थांब बाबा पहिलं पाणी पिऊन द्या. आणि इकडे थोडं वरी आलो आणि हे पोरं पण भेटले. आणि हे पोरं म्हणले की तुझ्या आयडीचं नाव काय. म्हणलं आयडीचं नाव आपल्या लाईफस्टाईल सर्च करून बघा. ते म्हणलं बघतो म्हणले. ते म्हणले आता मी त्यांना विचारलं कितीच राहिले. ते म्हणलं तर थोडंच वरी राहिले. आता सिंहगडच्या थोडं वरी आलं. इथं अर्ध्या रस्त्यामध्ये तुम्हाला श्री हनुमान पवित्र मंदिर इथं दिसून. इथं नक्की तुम्ही पाया पडून जावा. म्हणजे पवित्र मंदिर आहे हनुमानचं. आणि इकडून थोडंच आता वरी अर्धा किल्ला राहिलेत. आता इथून गडाची पहिली सुरुवात होणार आहे. इथून पहिला दरवाजा आहे गडाचा. चला तुम्हाला हे पुढे दाखवतो. आता इथून गडाची सुरुवात झाली आणि बघू शकता मी इथं माणसं तर मोठे होते, अजून वरी गेलेत. आणि हे पहिला दरवाजा बघा इथून मागं. आणि इकडं आत आलो आणि इकडं तानाजी मालुसरे यांनी लढाई जिंकली होती आणि त्यांचं इकडं समाधी पण आहे. आणि ही ओरिजिनल समाधी आहे त्यांची. मग सिंहगडच्या इथून वरी आलो आणि इकडं वरी कोंडेश्वर मंदिर आहे. तुम्ही इकडं नक्की या पाया पडायला. मग इथून इकडं महादेवचं मंदिर आहे. मग इथं महादेवच्या मंदिरात पाया बिया पडून. आणि तुम्हाला मी इकडं दाखवतो हे त्या काळामध्ये लोक शत्रू बघायसाठी ह्याचा वापर केला जाय. मग इथूनच श्री तानाजी मालुसरे इकडून आलते वरून चढून. आणि इकडून रस्ता पण आहे राजगडला जायला. बघा तुम्हाला दाखवते. इथून सरळ खाली राजगडला आणि तिकडून तोरणागडला पण आहे रस्ता जायला. आणि इकडे मावळ्यांचे स्टॅच्यू पण बनलेले आहेत. बघू शकता तसं त्यांनी या काळामध्ये लढाई केलेली आहे. त्यांनी स्टॅच्यू बांधलेले गेलेले आहेत. किल्ल्याच्या मार्गांसाठी इकडे बोर्ड पण लावलेले गेलेले आहेत. आणि तुम्हाला काय तर मला सांगायचं पण आहे.